हाय गाईज, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे 9 ऑक्टोबर, आज आहे संडे आणि आज आहे पप्पांचा रिटायरमेंटचं फंक्शन पुण्यामधलं। ज्या फंक्शनला त्यांचे सगळे जवळचे मित्र त्याच्यानंतर सगळे नातेवाईक बोलवलेले आहेत। सो त्याच्यासाठी मी झालेली आहे रेडी। मी दाखवते माझा पूर्ण लुक आणि पुढच्या फंक्शनसाठी स्टे ट्यून। हा आहे माझा फुल लुक। क्यूटी पाई प्रत्युषा, जिला मी आता आवडणार आहे, असं मेकअप करणार आहे। ही प्रभाकरच्या आत्ते बहिणीची मुलगी आहे, जी की खूप क्यूट आहे। आमच्या व्ह्युअर्सना हाय कर प्रत्युषा। हाय। आलेलो आहे हॉलवरती। मी प्रणाली ताई, क्यूटी पाई, समोर पप्पा आणि मयू दादा आहे। पोचलेलो आहे हॉटेलवरती। तुम्हाला दाखवते कसं कसं डेकोरेशन आहे। पप्पांचं हे फ्लेक्स लावलेलं आहे सेवानिवृत्ती समारोहाचं। देन ह्या रील्सच्या दोन्ही बाजूला डेकोरेशन केलेलं आहे। देन हे असं फ्रंटला फ्लॉवर डेकोरेशन आहे। आता आपण जाऊया हॉलमध्ये। असा सगळा आहे हॉल, सुंदर केलेला आहे। स्टेजला पण डेकोरेशन बघा, असं डेकोरेशन आहे फ्रंटचं, खूप सुंदर वाटतंय। आजच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करते। आपण आमच्या शब्दास मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार सुद्धा मानते। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आजचे जे सत्कारमूर्ती आहेत श्री संपत पवार साहेब म्हणजेच माझे पप्पा, त्यांच्या आयुष्याचा आढावा घेऊन आपण चालू करूया आणि ते आता प्रोजेक्ट वर तुम्हाला दिसेल। हे आहेत पप्पांच्या वडील, जे की पोलीस खात्यामध्येच नोकरीला होते। त्या आहेत पप्पांच्या आई। पप्पांना 5 बहिणी होत्या, त्यापैकी 4 बहिणी आहेत आणि एक बहीण स्वर्गवासी झालेली आहे आणि पप्पांना एक भाऊ आहे। पप्पांचं 10वी पर्यंतचं शिक्षण केरपडे या गावी झालं आणि त्याच्यानंतर कॉलेजपर्यंतचं शिक्षण हे मिरज या गावी झालं। पप्पा 1985 साली पोलीस भरती झाले। ते जेव्हा पोलीस भरती झाले तेव्हा ते कॉन्स्टेबल या पदावरती भरती झाले। हा पप्पांचा पोलीस भरती झाल्यानंतरचा ट्रेनिंग मधला फोटो आहे। पप्पा 30 एप्रिल 1992 रोजी विवाह बंधनात अडकले। पप्पांच्या लग्नातले फोटोज आहेत त्यांच्या मित्रांसमोर आणि त्यांच्या भाच्यासमोर त्यांचा लहान मुलांवर प्रचंड प्रेम होतं। पप्पांना 3 मुलं आहेत, प्रभाकर, प्रतीक्षा आणि प्रणाली। 3ही मुलं इंजिनियर आहेत आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सध्या जॉब करत आहेत पुण्यामध्ये। हे पप्पांचे एकदम जवळचे मित्र आहेत अजित काका। 15 वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा केल्यानंतर 2000 साली पोलीस खात्याअंतर्गतच एक परीक्षा होती PSI पदासाठी। PSI म्हणजे पोलीस उपनिरीक्षक। या पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि PSI पदी त्यांची नेमणूक झाली। 2001 साली पप्पांची पहिली पोस्टिंग मुंबईला झाली आणि PSI पदावरून ते मुंबईमध्ये पहिल्यांदा रवाना झाले। 2005 साली पप्पांची मुंबई ते कोल्हापूर अशी जिल्हा बदली झाली आणि कोल्हापूरला असताना त्यांचं नाशिकला एक ट्रेनिंग होतं, त्या ट्रेनिंग दरम्यानचा हा फोटो आहे। 2009 साली पप्पांची कोल्हापूर ते सोलापूर ग्रामीण अशी बदली झाली। 2011 रोजी सोलापूर ग्रामीण ते पुणे शहर अशी पोलीस सहनिरीक्षक पदावरती भरती म्हणून बदली झाली। हा पप्पांच्या जवळच्या मित्रांचा फोटो आहे। हे सगळे मित्र त्यांचे पुण्यातील मित्र आहेत आणि पप्पांचे खूप जवळचे मित्र आहेत। 2017 मध्ये पुणे शहर ते सोलापूर शहर पोलीस निरीक्षक पदावरती भरती होऊन पप्पांची बदली सोलापूरला झाली। कोविड काळामध्ये 55 वर्षाच्या समोरच्यांचं वय आहे, त्यांना शासनाने घरी सुट्टी घेऊन थांबण्यास सांगितलं होतं, पण पप्पांनी एकही सुट्टी न घेता दिवस रात्र आपली नोकरी चांगल्याप्रमाणे बजावली आणि त्याच्याचमुळे त्यांना अवॉर्ड देण्यात आला होता। त्यावेळेचा हा फोटो आहे।
फोटो आहे आणि लास्ट 1 वर्ष पप्पा कंट्रोल रूमला होते तिथला हा फोटो आहे, लास्टच्या वर्किंग डेला काढलेला. हा पप्पांचा सत्कार करतानाचा फोटो आहे. 30 सप्टेंबर 2022 साली पप्पा सेवानिवृत्त झाले आणि त्यावेळची फोटो आहे. त्यांचा खूप चांगल्या प्रकारे सोलापूरमध्ये सत्कार करण्यात आला. सगळी पप्पांची फॅमिली आहे, पवार फॅमिली. त्याच्यामध्ये पप्पांची भाऊ, बहिणी, पुतण्या, पुतणी, मुलगा, मुलगी, सून, जावई हे सगळे आहेत. हे आहेत पप्पांचे वडील. आता पप्पांची एक नवीन इनिंग चालू होणार आहे, ज्या इनिंग मध्ये मी अशी प्रार्थना करते की पप्पांनी त्यांचं येणारं आयुष्य सुखात, समाधानात, आनंदात आणि ऐश्वर्यात घालवावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे. आता मी काका काकींना विनंती करते की त्यांनी पप्पांचा सत्कार करावा. लास्ट 8 इयर आम्ही वर्किंग म्हणजे अजून चालू आहे, मी कार्यरत आहे. आणि अशा वेळेस मला एक प्रसंग आला आणि सोलापूरमध्ये यांच्या साहेबांच्या पोलीस स्टेशनच्या अंडर माझं एक टावरचं काम होतं, तिथं प्रॉब्लेम होता. तर मला कळलं की आपले साहेब आहेत, आपले मित्र आहेत. मी गेलो, त्यांनी इतकी मदत मस्त केली आणि म्हटलं काय काळजी करायचं साहेब, कारण तुम्ही मला फक्त सांगा. म्हणजे हा माणूस प्रामाणिक, निस्वार्थी आणि कामाच्या बाबतीत तत्परता, कुठलीही गोष्ट असो असा हा माणूस. आणि त्यामुळे माझी त्यांची इतकी मैत्री जमली. त्यांनी तिथेही मला हे केलं आणि त्यांनी यशस्वी हे केल्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना धन्यवाद. आणि इथून पुढे आयुष्य त्यांचं सुखा समाधानाचं आणि सौख्याचं जावं हीच ईश्वराला प्रार्थना. जय हिंद, जय छान बोलात. पायलट साहेबांना मी विनंती करते की त्यांनी पप्पांविषयी मनोगत व्यक्त करावं. कोणाला
नमस्कार सर्व उपस्थित बंधूंनो भगिनींनो. पवार साहेबांच्या विषयी आता शिंदे साहेबांनी जे सांगितले की त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे हा गेल्या 8 ते 10 वर्षापासून मी जवळून पाहिलेला. पवार साहेबांची दत्तवाढीत आल्यानंतर आमची ओळख झाली आणि ती ओळखीमधून नेवसेंचा त्याच्यामध्ये सर्वात जास्त पुढाकार होता. नेवसे माझे गेले 10-15 वर्षापासूनचे मित्र आहेत आणि अशा याच्यातून आमची ओळख झाल्यानंतर त्या पोलीस खात्यामध्ये पोलीस खातं म्हटलं की आम्हाला थोडासा चीड असायची. तर आम्ही आंदोलक मधले काम करणारी मंडळी, आम्ही चळवळीत काम करणारी मंडळी. पोलीस खातं असलं की आम्हाला थोडं पोलीसच्या खात्याबद्दल राग असायचा. पण ज्यावेळेस पवार साहेबांच्या, जाधव साहेबांच्या, उबाळे साहेबांच्या संपर्कात आम्ही एकत्र आलो, गेले 7-8 वर्ष आम्ही एकत्र आहोत, की त्यावेळेस कळलं की पोलीस खात्याचं नेमकं कसं असतं, काय असतं. आम्हाला ज्यावेळेस असं वाटतं की आम्ही आंदोलन करतोय, पण आंदोलनाला आमच्या विरोधात एक पोलीस उभे, पण ते पोलीस त्यांचं जे ज्यावेळेस प्रामाणिकपणे कर्तव्य करतात त्यावेळेस असं वाटतं की आपल्याला की नाही आपण कुठेतरी चुकतोय. कारण ज्यावेळेस आम्हाला काहीतरी आंदोलनाची भूमिका असते की नाही आज आपल्याला असं ठेवायचंच करायचं, पण पोलिसांची भूमिका त्यावेळेस अशी वेगळी असते की नाही तुम्ही थोडंसं इथं शांत घ्या, एक पाऊल मागे घ्या. त्यावेळेस कोणता अधिकारी येऊन आमच्या सरकारला सांगतो की नाही तुम्ही थोडंसं मागे घ्या. त्यावेळेस आम्हाला मग त्यावेळेस मला ते कळावं लागलं की पवार साहेब किंवा जाधव साहेब असो कशा पद्धतीने हँडल करतात. एका प्रसंगात असंच झालं होतं, पुण्यामध्ये मला वाटतं स्वारगेटला साहेब होते आणि माझं नेमकं मार्केटयार्ड चौकामध्ये आंदोलन होतं. त्यावेळेस माझ्या बरोबर आदरणीय डॉक्टर बाबा आढाव होते. आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं. आता साहेबांच्या समोर मी आणि साहेब माझे मित्र, आता काय कसं काय होणार. शेवटी आम्ही अटक झालो. अटक झाल्यानंतर आम्हाला स्वारगेटला नेलं वगैरे, ते प्रोसेसनी झालं, 5 मिनिटांनी सोडून दिलं. रस्ता त्यांनी त्यांच्या पद्धतीने पोलीस खात्याच्या पद्धतीने त्यांनी मोकळा करून घेतला, आम्हाला तिथं नेलं. पण ही जी चलाकी असती पोलीस खात्यांमधून कशी असती हे आम्हाला समजल्यामुळं आम्हाला आता ते कळायला लागलं की पोलीस खातं आपलं काय वैरी नाही. कारण पोलीस खात्याचा आणि समाजाचा जो संबंध असतो हा फार वेगळा असतो. लोकांची बघण्याची दृष्टी जी असते ती खरी बदलली गेली पाहिजे. तर पोलीस खातं हे आपल्यासाठी, आपल्या संरक्षणासाठी. म्हणून आज पवार साहेबांनी जे आता व्हिडिओ ह्याच्यामध्ये दाखवलं की कशा पद्धतीने आज कॉन्स्टेबलच्या PI पर्यंत गेले, ही काही साधी उडी नाही. तर कॉन्स्टेबल होऊन परत परीक्षा देऊन परत PSI होणं वगैरे हे आमच्या दृष्टीने म्हणजे अवघडच असणार आहे. तर आम्ही त्या क्षेत्रात नसल्यामुळे आम्हाला ते माहिती नाहीये. पण आज जी पवार साहेबांची जवळची कार्यकर्ता मी पाहतो दत्तवाडीमध्ये, त्यांचा या पोलीस चौकीमध्ये अत्यंत चांगल्यापणाने दरारा होता. पण कधीही त्यांच्याबद्दल कुठलीही अशी तक्रार तिथं ऐकायला मिळाली नाही की असे ते साहेब तसे, काहीच नाही. आजही त्या तिथे गेलो तरी ते म्हणतात नाही पवार साहेबांनी या दत्तवाडीमध्ये आमच्या चांगली शिस्त लावलेली ना, असं त्यांचं नाव लौकिक आहे. आता जसं फडणवीस साहेबांनी सांगितलं की या नाव लौकिकमुळेच आज त्यांच्या प्रमोशन होत आलंय आणि आज त्यांनी इथून पुढचं आयुष्य त्यांनी चांगल्यापणाने त्यांना लाभो अशी मी ईश्वराला चरणी प्रार्थना करतो. आणि आम्ही त्यांच्या सदैव पाठीवर राहू. साहेब तुम्ही रिटायर नाही झालेले, आता तुम्ही आमच्या बरोबर आहात. आता आमची एक आरोग्य सेना म्हणून आहे, ही सामाजिक कार्याची सेवा आहे. त्यामुळे तुम्ही येण्यात मध्यंतरी मत व्यक्त केलं होतं आणि माझी विनंती की माझ्यापेक्षा तुमचे आणि डॉक्टरांचे संबंध चांगले आहेत. ते अभिजित वैद्य हे तुमच्या परिचय, त्यांच्या मिसेस तुमच्या परिचयाचे आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर येऊन आमच्या आरोग्य सेनेमध्ये जॉईन व्हावं. आरोग्य सेना ही अशी आहे की आपत्कालीन संकट ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी आमची संघटना जाती, तिथं आम्ही कुठलाही जाती भेदीचा कुठलाही भेद करत नाही. मग ते पूर असो, भूकंप असो, आणखी काय प्रकार असो, आम्ही सांगली, कोल्हापूर, मिरज या भागात सुद्धा पूरग्रस्ताच्या वेळेत कामं केलेली आहेत. आताही आम्ही आसाममध्ये जाऊन आलेलो आहोत. त्याच्यापूर्वी फार आमचं म्हणजे काश्मीर वगैरे सगळे असे झालेले पुरामध्ये जिथं जिथं आपत्ती येते तिथे तिथं आमची संघटना काम करते. आणि अशा या संघटनेत पवार साहेबांसारखं जर आम्हाला मार्गदर्शन मिळालं तर ते सर्वात चांगलं होईल. माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही रिटायर नाही आता आमच्यात रिटायर होऊन तुम्ही आमच्या सामील व्हा. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैरव साहेब, तुम्ही खूप छान बोलात आणि तुम्ही आणखी असे पैलू सांगितले लोकांच्या व्यक्तिमत्वाचे जे आम्हाला सुद्धा माहिती नव्हते. सो तुमचे खूप खूप आभार. अजून कोण मनोगत व्यक्त करणार आहे? अजित काकांना मी विनंती करते की त्यांनी यावर आपलं मनोगत व्यक्त करावं.
आजच्या निरोप समारंभाचे सत्कारमूर्ती माझे परममित्र संपत पवार साहेब, उपस्थित असले समोर पवार साहेबांचे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, आज पवार साहेबांचा आपण निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत. पवार साहेब आणि मी 14 फेब्रुवारी 1985 साली पोलीस खात्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त झालो. तेव्हापासून आमच्या दोघांचे जे काही ऋणानुबंध आहेत, ती 2 घरं जरी असली तरी आम्ही स्वतः एक घरात असल्यासारखेच आहे. यांच्या घरातला कुठलाही कार्यक्रम असू दे, त्या घरातल्या कार्यक्रमात मी असणार किंवा माझ्या घरातल्या कार्यक्रमात पवार साहेब असणार. कोणताही सुखदुःखाचा कार्यक्रम असू दे, आम्ही एकत्र आहे. पवार साहेबांचं गुणाचं जे कौतुक करायचं तर सर्व गुण कमी पडतील असे. पवार साहेबांचं अतिशय मन मिळावं, दिलदार व्यक्तिमत्व, कणकर, खबरदार, जबरदस्त, म्हणजे ते पोलीस खात्यात एक आदर्श व्यक्तिमत्व असं होतं. त्यांचे जे काही नातेवाईक आहेत, त्यांचे आता 5 बहिणी आहेत किंवा एक भाऊ आहे, त्यांच्यावर जसं त्यांनी स्वतःच्या कुटुंबावर प्रेम केलं, त्यापेक्षा किंवा त्या प्रमाणात त्यांनी त्या बहिणींच्यावर, भावांच्यावर आणि बहिणीच्या भावाच्या मुलांच्यावर पण देखील प्रयत्न केलेला आहे. मी स्वतः प्रत्यक्ष हे डोळ्यानं पाहत आलेला आहे. पवार साहेबांमुळे मी सुद्धा माझ्या फॅमिलीला कसं आपल्या एकत्र करता येईल त्याचा मी सुद्धा सतत विचार करत असतो. पवार साहेबांनी एवढं त्यांचं कुटुंब होतं, ते एकत्र कसं जोडलं ते माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. 14 फेब्रुवारी 1985 ला आम्ही भरती झाल्यानंतर प्रथम आम्ही सांगलीमध्ये पोलीस मुख्यालय येथे ट्रेनिंग घेतलं. त्याच्यानंतर आम्ही अकोला, गडंगी या ठिकाणी आम्ही पुढच्या अनावरचं ट्रेनिंग करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेला नुकतीच कायवीची बॅच होऊन गेली होती आणि त्यावेळी पाण्याचं ते शॉर्टेज होतं. त्या ठिकाणी आम्ही ट्रेनिंगला गेल्यानंतर तिथं आम्ही अतिशय खडतर परिश्रम करून ट्रेनिंग पूर्ण केलेलं, 6 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण केलं. पवार साहेब अतिशय उत्कृष्ट बास्केटबॉलपटू आहेत, हे सुनबाईंना किंवा वेगळ्या कोणाला माहीत नसेल, आणि हॉकी सुद्धा ती उत्कृष्ट खेळतात. तर तिथं पोलिसांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आम्ही असताना परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा म्हणून असतात. परिक्षेत्रीय 5-6 जिल्ह्यात मिळून त्या सर्व जिल्ह्यातले जे उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी असतात त्यांची एकत्र क्रीडा स्पर्धा घेतली जाते. तर त्या हॉकीच्या स्पर्धेमध्ये आमच्या पवार साहेब, मी आणि आमचे 8-9 म्हणजे जे कॉन्स्टेबल होते, आमचं सिलेक्शन झालं होतं. अमरावती परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा म्हणजे 5 जिल्ह्यामध्ये ते अमरावती, कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पलीकडे आम्ही असे जिल्हे येतात. तसं अमरावती परिक्षेत्रामध्ये तिकडचे 5 जिल्हे होते. त्या 5 जिल्ह्यामध्ये पवार साहेबांमुळे आणि आमच्यामुळे संपूर्ण त्या हॉकीमध्ये आम्ही पहिला क्रमांक मिळवला होता. त्यावेळी हॉकीमध्ये हे केलं होतं. तिथून नंतर आमचं ट्रेनिंग संपून झाल्यानंतर आम्ही सांगलीला आलो. सांगलीला आल्यानंतर पवार साहेब, आम्ही पहिल्यांदा मुख्यालयामध्ये नोकरी केली. तिथून मग पवार साहेब LIB ला काम करत होते. मी सुद्धा सांगली सिटीला पहिल्यांदा होतो. नंतर मिरज सिटी, मिरज DYSP ऑफिसला. पवार साहेब CID इंकला होते. CID इंकला असल्यानंतर ते 2000 साली डिपार्टमेंट डायरेक्टच्या PSI परीक्षेला बसले. 2001 साली ते PSI झाले. आमचं टार्गेट, आम्ही पहिल्यांदा कॉन्स्टेबल म्हणून जरी भरती झालो असलो तरी आपण नुसते कॉन्स्टेबल म्हणून राहायचं नाही, परीक्षा देऊन ऑफिसर व्हायचं हे होतं. आणि त्यावेळी पवार साहेबांचा आदर्श आमच्यासमोर होता. आणि सुद्धा पवार साहेब माझ्या आधी फौजदार झाले, नंतर मी फौजदार झालो. डिपार्टमेंटली डायरेक्ट साहेब पहिल्यांदा 2000 साली झाले आणि नंतर मग मी PSI झालो. PSI झाल्यानंतर पवार साहेब गेले मुंबईला ट्रेनिंगला. त्यावेळी वहिनी बिनी सोबत त्यांच्यासोबत होत्या. जाताना आम्ही सामान शिफ्ट करून ट्रकमध्ये पाठवून दिलं होतं तिकडे, ह्याच्यात नाही छोटस सामान घेऊन. वहिनीची सुद्धा काय त्यावेळी गाडी शिकल्या वाटतं मला, त्या बारकी गाडी होती तिथं मुंबई सारख्या शहरामध्ये वहिनी सुद्धा त्यांना साथ चांगलं दिलेलं आहे. मुंबई इथे गेल्यानंतर पवार साहेबांनी तिथून मग त्यांचं 2009 साली ते नाही 2005 साली तू कोल्हापूर आलास ना, 2005 साली कोल्हापूरला आले. पवार साहेबांच्या तिथून ते परत पुणे सिटी गेले, प्रमोशनवर परत सोलापूर सिटीला गेले. सोलापूर सिटीवर संपूर्ण तिने आता 37 वर्षी नोकरी करून यशस्वी त्यांनी आपलं काम पूर्ण केलेलं आहे. पवार साहेबांच्या संगतीमध्ये जे कोण येईल ते अतिशय म्हणजे त्याच्या जरी एखादा वाल्याचा वाजवी कसं होतं तसं माझं काही समजा एखादा कोण आगाव माणूस असला तरी सुद्धा तो दुरुस्त होणार, चांगला होणार माणूस. कारण एखाद्या लोखंडाला सुद्धा का परसाचा परिस लागलं तर सोनं होतंय, तसं पवार साहेबांच्या सोबत जे काही कोण राहील त्याचं ते सोनं झाल्याशिवाय. पवार
साहेबांच्या बरोबर आता मी त्यांच्या वहिनीनं सुद्धा किंवा त्याच्या मुलानं सुद्धा मी त्याचा आभार मानणार, कारण का पवार साहेबांनी जास्तीत जास्त वेळ प्रामाणिकपणे नोकरीत जास्त दिलेला वेळ. ते मी बघाल तेव्हा म्हणाल पवार साहेब काय चाललंय, काय नाही पोलीस स्टेशनला. अरे सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजता पवार साहेब काय चाललंय, काय नाही पोलीस स्टेशनला काम करत असते. सुट्टी असू दे हे असू दे पवार साहेब बघाल तेव्हा काम 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 करत असणार आहे. त्यांनी अतिशय मेहनतीने काम केलेलं आहे. मग त्यांनी जे काय त्यांच्या आता मी बोलून जातो त्यांच्या आई वडिलांना किंवा बहीण भावना किंवा आपल्या बायकोंना मुलांना जे काय वेळ द्यायचा त्याच्याकडे जरा थोडासा कमीपणा गेला. त्यामुळे मी तुमचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही तुमचे जर वेळ बहुमूल्य वेळ आहे तो पवार साहेबांना नोकरीसाठी दिल्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यामुळे त्यामुळे पवार साहेब छातीडोकपणे बाहेर काम करत होते. आणि मला महत्वाचं सगळ्यात की त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय गांभीर्याने लक्ष दिलं होतं. तिन्ही मुलांना तिने पुण्यामध्ये शिक्षणाला ठेवलं. तिन्ही मुलं सुद्धा चांगलं शिक्षण घेतलं. स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्यांनी चांगल्या पदावर पोस्टिंग घेतलेलं आहे. त्यांच्या व्यवस्थित सगळं चालू आहे. पवार साहेब त्यांच्या मंडळी अतिशय समाधानी आहेत, कारण काय वेल सेटल झालेले, कसली काळजी नाही काय नाही. आता काय फक्त एक मुलगी आहे रानू, तिचं काय सुनबाई तर एकदम जबरदस्त आहे. त्यांचे ब्लॉग बघितलं ना तुम्ही तर मग तुम्हाला समजा तुम्ही ब्लॉग बघत जावा. मी जाहिरात करतो त्यांच्या ब्लॉगची. तर अतिशय उत्कृष्ट फॅमिली आहे पवार साहेबांची. आणि आता पवार साहेब रिटायर होत झाले, सेवानिवृत्त झालेले आहेत. मग माझ्या 2 मिनिटं आधी नेवसे साहेब म्हणले आता पवार साहेबांनी जरी रिटायर झाले असले तर त्यांनी आता नवीन इनिंग सुरू करावी आणि आरोग्य सेनेमध्ये भरती व्हावे. पवार साहेब आरोग्य सेनेत भरती होतील, पण त्यांना आता जरा घरच्यांना आणि मुलांना वेळ दिली की नाही आणि परत ते पण तिकडे आरोग्य सेना म्हणते की आणि परत तिकडं. पवार साहेब तर सामाजिक काम करायची अतिशय त्यांना आवड आहे. एवढं बघितलं ज्येष्ठ नागरिक असून देत तिथं पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकचा कक्ष होता, हे इकडून बदलून गेले तरी सुद्धा इकडच्या अधिकाऱ्यांचे जुन्या जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे फोन येतात. तिने अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. प्रत्येक जण काम करत असतोय, पण त्यांना जे काही काम दिलेलं आहे ते काम अतिशय उत्कृष्टपणे पवार साहेबांनी केलेलं आहे. पवार साहेबांनी 37 वर्षामध्ये जवळजवळ 350 रिवॉर्ड घेतलेले. पुणे येथे असताना त्यांनी उत्कृष्ट तपास केल्याबद्दल पोलीस महासंचालकाचे पदक मिळाले त्यांना. असं त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. पवार साहेब आता सेवानिवृत्त होत आहेत. आम्हाला वाईट वाटत आहे, त्यांचं आम्हाला सारखं वेगवेगळे मार्गदर्शन होत होतं. आणि त्यांनी आता सोलापूर सिटीला असताना सलगर वस्ती पोलीस स्टेशन हे अतिशय म्हणजे डेंजर पोलीस स्टेशन आहे. इंग्रजांच्या काळापासून गुन्हेगार लोकांची तिथं वस्ती केलेली आहे. सेटलमेंट म्हणून वस्ती असते तिथं. जे काय गुन्हेगार मी गावातून गोवावून टाकलेले जे काय लोक असतात तर त्या पोलीस स्टेशनच्या आधीच राहिलं होते. असं ते सलगर वस्ती पोलीस स्टेशन आहे. गुन्हेगार लोक तुम्ही सलगर वस्तीत राहिलं होतं असं वाटतं. तर त्या ठिकाणी नेहमी पाटील साहेब तुम्ही नाही सलगर वस्तीत नव्हतं ना, अलीकडे. तर त्या पोलीस स्टेशनला जायला फडणवीस आहे सलगर वस्ती पोलीस स्टेशनला जायला सहसा अधिकारी नाराज असणार, म्हणजे तिथे नको वाटणं काय तर मागं लागत काय. पण अशा पोलीस स्टेशनच्या ठिकाणी पवार साहेबांनी जाऊन सिंगम पिक्चर त्याप्रमाणे त्यांनी तिथे काम केलेलं आहे. आणि गुन्हेगारांचं कर्तनकार म्हणून तिने नाव कमवलेलं आहे. तसंच तिथे जे काय सावकारी होते म्हणजे गरिबांना छळून त्यांचे जे काही पैसे कमवणार होते आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त करत होते अशा गरिबांचा कर्तनकार सुद्धा हे पवार साहेब तिथे जेव्हा असतात ते म्हणतात पवार साहेबांना. पवार साहेबांनीच करावं. बरेच जण स्वतःसाठी जगत असतात, पण पवार साहेब ही एकमेव अशी व्यक्ती आहे ती दुसऱ्यासाठी जगलेली आहे. खरं सांगतो मी सुद्धा त्यांच्यासोबत एकदा मला लोक म्हणणार पवार साहेबांपेक्षा तू चालू आहे तुझा पवार साहेबांचं कसं काय संपले. मी पण आता पवार साहेबांमुळे ते मला जमवून घेते. पवार साहेबांचं मी पण सुद्धा जरा व्यवस्थित चांगल्या मार्गाने लागलेलं आहे. पवार साहेब आता सेवानिवृत्त होत आहेत आणि त्याचे पुढील आयुष्य सुखसमृद्धीचे भरभराटी जावं, आरोग्य द्यायला जावं महत्वाचे म्हणजे. आणि त्यांनी लवकरात लवकर फॉरेनची ट्रिप करावी. सुनबाई आणि मुलगा जाऊन आलेला एकदा जाऊन आला ना. हा आता आमच्या सासू सासऱ्यांना पण एकदा पाठवायचं आता लवकर फिरून यावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि माझे 2 मिनिटं माझे मनोगत पूर्ण करतो. जय हिंद जय भारत. मी पुरस्कार त्यामुळे मला बोलायला येत नव्हतं दुसरं बोलले बरं का. आता उत्कृष्ट मार्गदर्शन माडगुळकर साहेब करणार. नमस्कार. मला
मला काही जास्त बोलता येणार नाही. पवार साहेब आणि आमचे गेले 10 वर्षापासून संबंध आहेत. पवार साहेब तरी पोलीस खात्यात असले, पोलीस खात्यातले लोक कशी असतात ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यांना इतरांची त्यांनी इतकं जमून घेतलेलं आहे. आणि पवार साहेबांनी जे मंडळी आतापर्यंत आलेले आहेत ती कधीही त्यांना सोडून गेलेली नाहीत. आणि जी वाईट वागत होती त्यांना पवार साहेबांनी फार गुन्हेगार असले तरी त्यांना सुधरवलेलं आहे. हे दत्तवाडी पोलीस चौकीत आम्ही बघितलेलं आहे. आणि आतापर्यंत त्यांनी पवार साहेबांनी घरी जास्त वेळ दिला नाही तरी त्यांच्या घरच्यांनी जे सहकार्य केल्यामुळे ते पोलीस खात्यात चांगली नोकरी करू शकले. इथून पुढे ते घरी जास्तीत जास्त वेळ देतील अशी आशा म्हणून. जय हिंद, जय महाराष्ट्र. एका वाक्यात माझ्यासारख्याने जर पवार साहेबांचं वर्णन करायचं म्हटलं तर ऋषितुल्य व्यक्तिमत्व. सोबर आणि जमिनीवर वावरणारे असे पवार साहेब आहेत. पवार साहेब कौतुकांना पात्र आहेत, ते आहेत, तुम्ही सगळ्या वक्त्यांनी सांगितले. पण पवार साहेबांच्या मिसेसबद्दल मला जरा म्हणजे दिदीच्या सासूबाईबद्दल पवार साहेबांनी सगळं सामाजिक काम केलं, चांगलं काम केलं, प्रामाणिकपणे केलं. पण मागची सगळी खिंड दिदीच्या सासूबाईंनी लढवून तिन्ही मुलांना संस्कारी करून इंजिनियर करून त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद पवार साहेबांनी द्यायला पाहिजे. आणि आता पवार साहेबांनी चारधाम यात्रा फॉरेन जग मारून कुठलं तर फिरवायला न्यावं असं माझी इच्छा आहे. तसं साहेबांना सहस्त्र दर्शन सोहळा जो काय तर ती 81 वर्ष असतो असं नाही 61ला 81 म्हणजे साहेबांनी 100 वेळा चंद्र आणि शेवटचं आपलं सांगतो जीवने शरदीय शतम असं साहेबांना 100 वर्षाचं आयुष्य लाभावं. आणि फार साहेबांच्या मिसेसनी फार कष्ट घेऊन मुलांना इतकं प्रामाणिकपणे त्यांचं खरं धन्यवाद त्या साहेबांनी तर केलं. पण साहेबांनी घरची सगळी खिंड त्यांनी लढवली आणि मुलांना संस्कारित करून इतकं उत्तम दर्जाचं हे केलेलं आहे. तेव्हा आता साहेबांनी पूर्ण वेळ फॅमिलीला द्यावा आणि पाहुण्यांच्याकडे जावं, फिरावं, दोघांनी शिमला कुल्लू मनाली किंवा चारधाम यात्रा कराव्या. आणि ह्या दोघांना आता करू दे करतात. अजून कोण बोलणार आहे का? सर्वांना नमस्कार. आमचे सत्कारमूर्ती श्री वसव आणि सगळे आपलं मित्र आपतेष्ट पवार साहेबांचा निवृत्ती समारंभ म्हणजे थोडक्यात जर सुरुवात करायची म्हटलं तर विद्या विनयने शोभते. ज्यांच्या आयुष्याचं पूर्ण भांडवल लेखणी आणि बुद्धी हेच आम्ही आजपर्यंत पाहिलेलं आहे. माझा सहवास हा इतक्या वर्षाचा नाही, परंतु आमचे सासरे नंदकुमार मेहताजी होते, त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी ओळख करून देताना सांगितलं की लेखणीमध्ये हे जबरदस्त माणूस आहेत आणि आम्हाला लेखणीमध्ये माणसं फार आवडतात. ज्यांच्यासोबत त्यांनी नुसतं बोललं तरी आपण 10 मिनिटं जरी बोललं तर हा माणूस पोलीस आहे का कोण असं पोलीस आहे असं वाटतच नाही. हा कुटुंबातला एक सदस्यच असल्यागत वाटतो संपूर्ण सगळ्यांना. त्यांच्याशी बोलत राहावं लागतं. काही पोलिसांमधले ते बोलत असतील तर त्यांच्या IPCRC मध्ये बोलत असतील, पण दुसऱ्या क्षेत्रात जर माणूस आला तर त्या दुसऱ्या क्षेत्रासोबत ते अतिशय व्यवस्थित बोलत असतात संपूर्ण सगळं. खरं आहे आज ते निवृत्त झालेले आहेत, पण कुटुंबाकडे त्यांनी ही जबाबदारी वहिनी साहेबांची दिली होती, त्यांनी व्यवस्थित पार पाडली. आनंदाचे डोहे आनंदच तरंग. त्यांचं अक्षर घाणीसारखं तरी लक्ष होतं घरी आणि काही संस्कार या दोघांनी मिळून इतके व्यवस्थित केलेत की त्या मुलांना इंजिनियर करणं ही सोपी गोष्ट नाही. पोलीस खात्यामधल्या लोकांची मुलं जी आहेत सगळ्यांना तर बरं जरा माहित आहे,
पण त्यांनी स्वतःची मुलं सगळी इंजिनियर केली, इंजिनियर नोकरी लागली, चांगले सुसंस्कारित आहेत. त्यांच्या घरी जर आपण गेलो, त्यांची मुलं आणि त्यांचे संस्कार आपल्याला पटदिशीने पहिल्या क्षणाला लक्षात येतात. हे आनंदाचे डोही आनंद तरी त्यांना सुनबाईच्या सुद्धा मिळाल्या, त्या अतिशय चांगल्या. कारण की शेवटी फुलाचा गंध हा दरवळतच असतो. हा गंध सगळीकडे तिकडे चांगलीच माणसं येतात, चांगलाच सगळे एकत्रित येतात. आता आयुष्यभर आता निवृत्तीच्या दृष्टिकोनातून बोलायचं म्हटलं तर पवार साहेबांनी आयुष्यभर ते IPC CRPC वगैरे सगळे असे कायदे पाहिले असतील, वाचले असतील, संपूर्ण सगळे केले असतील. परंतु त्यांच्या सोबत त्यांच्या आयुष्यामध्ये जी पत्नी आली ती सप्तपदीचा कायदा होता त्यावेळेस, बरोबर आहे ना? ती 7 वचने घेतली, 7 फेऱ्या मारल्या, त्यानंतर एक दिवस पुढे. म्हणजे आता 2 कायद्याची जर समजा आपल्याला कंपॅरिझन करायचं म्हटलं, बघा प्रत्येकाची वेळ येतेच. IPC CRPC सुपर ॲड्युशन मुळे हा आता संपलेला आहे, हे निवृत्त झालेले आहेत. आता हा सप्तपदीचा कायदा सुपरसीड झालेला आहे. आता साहेब तुम्ही या 4 भिंतीमध्येच आलेले आहात. आता जी बदली होणार आहे तुमची, ते किचन, ते बेड हॉल किंवा हॉल, जिथं मंडळी सांगतील तिथंच तुम्हाला जायचंय. आणि ज्याला कुणाला हे कळतं सप्तपदीचा कायदा किती जोरात आहे, त्याचं हे निवृत्ती आयुष्य हे चांगलं जातं. ही खरी म्हणजे पावती असेल. आणि हे खरं आहे, म्हणजे दोघांची जुळती जी आहे, दोघांची जोड जी आहे ती अतिशय चांगली आहे. ज्याला ज्या ज्या कालावधीमध्ये जी जी जबाबदारी मिळाली ती व्यवस्थित त्यांनी फार आतापर्यंत व्यवस्थित पाडलेली आहे. आता पुढे तुमची दोघांची दैविकल्पना जोड आहे. भरपूर फिरा, भरपूर आयुष्य जगा. सगळे आश्रम असतात, त्या सगळे आश्रम जे संपूर्ण सगळे वानप्रस्थापासून सगळे जे आश्रम तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा हेच. आणि तुम्हाला संपूर्ण सगळं आयुष्य, आरोग्य हे सगळं चांगलं लाभो. तुम्ही त्या कर्तृत्वाने आपण ते मिळवलेलं आहात आणि हेच असं पुढे सगळं राहो. आमच्या सगळ्या RTO विभागातर्फे, आमच्या सगळ्या कुटुंबातर्फे, बागडे सगळं कुटुंब, तुमचं जसं कुटुंब आहे, तुमचे मित्र आणि ते तसं आमचं बागडे आणि आमचं बऱ्याच वर्षापासून 15 वर्ष आम्ही एकत्र सर्व्हिस केलेलीच आहे सोबत एकाच ठिकाणी. तर तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा, मुलांनाही सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद साहेब. अजून कोणी बोलणार आहे त्यांची भाचे भाची बहिणींमधलं? काकी येत आहेत त्या. कार्यक्रमाची उत्सव मूर्ती माझे दीर संपत भाऊजी आणि त्यांची बेटर हाफ अंजली यांचं प्रथम मी आभार. तसंच सगळे अधिकारी, त्यांचे मित्र, नंतर आमचे सगळे पाहुणे, आमच्या सुना आणि आमच्या नंदा, दीर, हे सगळेजण या कार्यक्रमाला घरचा कार्यक्रम समजून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. म्हणून पवारांच्याकडून मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते. आमचे संपत भाऊजी म्हणजे आई आणि वडील यांना पांडुरंग आणि रुक्मिणी असं मानणार. त्यांचे श्रावण बाळ आहेत. ते श्रावण बाळाने जशी आपल्या आई वडिलांची सेवा केली तशी सेवा आमच्या भाऊजींनी केली आहे आणि त्यांना साथ दिली ते माझ्या अंजली ताई. हे एका शब्दातच मी तुम्हाला सांगितलं. नंतर त्यांच्या ज्या बहिणी आहेत आता वयाने किती मोठ्या आहेत, सगळे आलेले आहेत या कार्यक्रमाला. या 5 बहिणींच्या मध्ये राहणारा हा बाळकृष्ण आहे. बाळकृष्णाला जसं सगळ्यांनी अगदी गोड कौतुकाने वाढवलं
तसं त्यांना ह्या बहिणींनी जपलेलं आहे, त्यांच्या आईने सांभाळलेलं आहे. आणि भाऊजींनी सुद्धा फक्त आपल्या कुटुंबाकडे न बघता संपूर्ण कुटुंब हे माझंच आहे. राजू भाऊजी मोठे आहेत त्यांच्यापेक्षा, त्यांची मोठी बहिणी पण आलेली आहे. त्या भावाला सुद्धा त्यांनी स्वतःच्या मुलासारखंच सांभाळलेलं आहे. आणि ह्या संपत भाऊजींना जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेला मी ते अगदी लहान होते. म्हणजे लहानपणापासून आज या अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसलेलं बघताना मला अतिशय आनंद होतो, खूप आनंद होतो. आणि ज्या वेळेला ते मला सांगत आले, बहिणी मी पोलीस मध्ये भरती झालो, बाबा कशी रे करणार तू नोकरी? पोलीस म्हटल्यावर किती कडक असतात की नाही? हो. आणि यांचा स्वभाव अगदी मवाळ आणि अगदी कुटुंब वत्सल माणूस, कुटुंबामध्ये रमणार, कशी करणार? पण आज जेव्हा या अधिकाऱ्यांच्या तोंडून त्यांचे एक एक किस्से ऐकले तेव्हा म्हटलं जिंकलं जिंकलं म्हटलं. हाच दिवस गाठण्यासाठी हयातीमधली 37 ते 38 वर्ष माणूस कष्ट करतो की शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि त्याप्रमाणे आजचा दिवस हा अतिशय गोड झाला, अतिशय गोड आणि चांगला झाला. भाऊजींचं सांगायचं म्हणजे त्यांचं लक्ष फक्त भावाकडे, बहिणीकडे, बहिणींची मुलं, त्यांची मुलं, ह्या सगळ्यांच्याकडे ते जातीने लक्ष देणार. तू काय करतो, कुठे नोकरीला आहे, काय शिकतो, तुला काय गरज आहे, प्रत्येकाची गरज, प्रत्येकाला. म्हणजे आम्हाला सुद्धा बरं का, आम्हाला सुद्धा संपत भाऊजी म्हणजे माझा भाऊ मोठा, की काही जरी अडचण आली तरी पण मी त्यांना विचारणार. इतकं आमचं नातं हे जवळच आहे. अगदी मनापासून जे प्रेम म्हणतो ना आपण ते इथं मिळालं, अगदी मनापासून. आणि अंजली ताईचं तर काय सांगू, भाऊजी जरी सोलापूरला गेले, मुंबईला गेले तरी पूर्ण कुटुंबाची जबाबदारी ह्या माऊलीनं सांभाळलेली. आज मुलांना एवढं लहानाचं मोठं करायचं, नंतर एवढं चांगलं शिक्षण द्यायचं ही साधी गोष्ट नसते. कितीतरी अडचणी येतात कुटुंबामध्ये, मुलांचे आजारपणा असतात. बरं, स्वतःची मुलंच नाही तर दिरांची मुलं पण, त्यांना सुद्धा त्यांनी स्वतःच्या मुलासारखं सांभाळले. आणि ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. कुठेही दुजाभाव नाही, कुठेही आजेदुजेपणा नाही, सगळ्यांना समान प्रेम. जशी माझी ही मुलं तशीच माझी ही पण मुलं, असं म्हणून ह्या दोन्ही जावांनी सगळ्या कुटुंबाचा भार वाढलेला आहे. राजूच्या बायकोने सुद्धा आणि माझ्या अंजलीने सुद्धा. त्यामुळे अगदी आदर्श कुटुंब आहे. आणि या कुटुंबाकडे बघितल्यानंतर खूप समाधान वाटतं. अगदी शून्यातून विश्व कसं निर्माण करावं हे भाऊजींच्याकडून आविष्कार. भाऊजींनी जगाला दाखवून दिलं की प्रगती म्हणजे काय असते. हे अगदी पूर्णपणे सत्यात त्यांनी उतरवून दाखवलं. आणि आज या घडीला ते अगदी पूर्ण समाधानी आहे. त्यांची मुलं चांगली शिकली, सून हुशार आहे, नंतर भावाची मुलं सुद्धा चांगली शिकलेली आहेत. अतिशय सुखी, समाधानी आणि चांगलं कुटुंब आहे. आणि इथून पुढचं आयुष्य सुद्धा त्यांचं खूप छान जाणार आहे. आणि मी तुम्हाला शब्द देते, मी ह्या जोडीला घेऊन परदेशात जाणार. मला स्वतःला फिरायला आवडतं, त्यामुळे मी ह्या दोघांना घेऊन जाणार आहे. हा, आणि हा शब्द आहे मला, मी ह्या दोघांना घेऊन फिरणार, मी एकटी नाही फिरणार. तर अतिशय चांगला कार्यक्रम झालेला आहे. खूप छान सगळेजण आले, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो. आणि मी 100% सांगते, भाऊजींचं आयुष्य इथून पुढचं खूप छान राहणार. त्यांची तब्येत पण खूप छान राहणार. हाच माझा आशीर्वाद आहे त्यांना. या क्षणी मी तुमच्या समोर सांगते.
खूप चांगलं. दोन शब्द बोलून थांबतो. खूप छान बोला, छान बोलल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी नेवसे साहेबांना विनंती जमलेल्या सर्वांना पवार कुटुंबातर्फे आणि आमच्या मित्र परिवारातर्फे शुभेच्छा. आणि आज हा आमच्या दृष्टीने फार आनंदाचा क्षण आहे की आज सर्व मित्र परिवार आणि त्यांचे कुटुंबीय हे येथे येऊन आज त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मला उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आभार प्रकट करून माझे दोन शब्द अजून कोण आपलं मनोगत व्यक्त करणार आहे का? स्पीच मामा आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. 1995 साली जेव्हा माझे वडील वारले, 1995 साली जेव्हा माझे वडील वारले तेव्हा आम्ही 4 भावंड आहोत. तर 4 भावंडांमध्ये आमची 16 ते 24 या वयोगटातील होते. म्हणजे त्यांचं करिअर नव्हतं, लग्न नव्हतं, काहीच नव्हतं. वडील वारले त्यावेळेस मामाने आम्हाला इतका सपोर्ट केला. मामा त्यावेळेला सांगली सीआयडी ब्रँचला होता. त्यावेळेस रोज पवार बंगल्याला रोज उतरायचा. 2 वर्ष आमच्या घरी रोज यायचा, तासभर बसायचा, दिवसभराचं आमचं शेड्यूल बघायचा, काय चाललंय काय नाही, आणि मग घरी जायचा. असं त्याचं रुटीन होतं 2 वर्ष तरी. त्याच्यानंतर 2000 साली तो मुंबईला गेला. पण आजपर्यंत आमच्या घरामध्ये जे काही निर्णय होत आहेत ते सगळे त्याच्या संमतीशिवाय कुठलाही निर्णय आमच्या घरामध्ये आजपर्यंत झालेला नाही. आणि आता इथून पुढे त्याचं लाईफ हेल्दी राहावं असं मी इच्छा व्यक्त करते. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते त्यावेळेस अगदी बँकेच्या परीक्षा असू देत, MPSCच्या परीक्षा असू देत, त्या सगळ्या परीक्षांमध्ये त्यांनी मला फोर्सफुली बसायला सांगितलं. मला त्या कॉलेजपर्यंत नेलं त्यांनी. कोल्हापूरला वगैरे बऱ्याच ठिकाणी आम्ही परीक्षेला गेलो. त्यावेळेस मामाने मला तिथंपर्यंत नेलं. म्हणजे अगदी फोर्सफुली मला द्यायची नसेल तरी पण मामाने मला ती परीक्षा द्यायला लावली. आणि त्याच्यानंतर मामी आता मामाच्या सोबत आहे त्यामुळं मला त्याच्या हेल्थबद्दल अजिबात काळजी नाही आहे. कारण मामी मस्त पौष्टिक लाडू वगैरे त्याला खाऊ घालतात. त्यामुळे इथून पुढे मामाचं आयुष्य चांगलं हेल्दी जावं, त्याला जे फॉरेनला मस्त ट्रीट कराव्यात असं मी इच्छा व्यक्त करते. थँक्यू ताई. अजून कोणी आहे का जे मनोगत व्यक्त करणार आहे? इथे जमलेल्या सगळ्यांना काकांच्या सकाळ समारंभासाठी तुम्ही आल्याबद्दल सगळ्यांच्या हार्दिक स्वागत करतो. काकांबद्दल कामाच्या बाबतीत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती. आम्ही काय बोललो पण काही ठीक आहे, पण एकच आतापर्यंत पण बाहेर बघतो की भावाच्या वाद किती असतात किंवा कशा किती, पण आम्हाला आतापर्यंत आजपर्यंत कधी काकांनी कुठलाही दुराभाव केलेला नाही. इथपर्यंत बघतो आलो आज इतक्या ठिकाणी फिरतो त्यावेळेस जाणवतो की आमच्या घरात आम्ही जी जन्मला आलो आहोत ती व्यक्ती कशी आहे. मी म्हणजे फक्त काकांबद्दलच नाही बोलत आहे, माझ्या आत्या असो माझे वडील असो सर्वांच्या बाबतीत बोलतो. आणि त्याच्यापेक्षा मोठी व्यक्ती म्हणलं तर माझ्या काकी, म्हणजे माझ्या भावाला द्यायचे की तुझ्यामध्ये जॉब लेटर घेऊन त्याला पुढं दिलं त्याच्या कामासाठी. ती
हीच मोठी मंजूर आपण की आयुष्यात आलं तर काय मिळवावं, तर ही व्यक्ती मिळाली की आमचं खूप नाही बोलू शकत आहे. पण मी देवाचा आभार मानतो की मला या जगात आलो तर या मुलीत जन्म मिळाला हे माझं खूप महत्वाचं आहे. माझा भाऊ लहानपणी खूप शेतामध्ये काम करून मॅट्रिक होऊपर्यंत त्याला कधी चांगलेही कपडे मिळाले नाही. असं म्हणजे अगदी खूप कष्ट केला त्यांनी शेतामध्ये बघ आणि मॅट्रिक झाल्यानंतर तो मिरजमध्ये येऊन एवढी प्रगती केल्याबद्दल आम्हाला बहिणींना सगळ्या बहिणींना त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. आम्हाला असं स्वप्नात पण वाटत होतं की आपला भाऊ एवढ्या मोठ्या ह्याच्या हुद्द्यावर जाईल आणि आम्ही एवढं सत्कार समारंभामध्ये हजर राहू आणि त्याचा सोहळा या डोळ्याने बघू असं आम्हाला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. पण आमचा भाऊ एवढा पुढे गेला त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे. आमच्या सगळ्या बहिणींना आम्हाला खूप अभिमान वाटतो त्याच्याबद्दल आणि आमच्या भाऊला पण दोन्ही पण अगदी घरलक्ष्मी आहे की आई सगळ्या नंदांचं स्वागत करणं सगळ्या या आगावं असं प्रत्येकाचं मान राखणे हे ते करतात आणि मुलंही तशीच आहेत. आमच्या आत्यांबद्दल त्यांना खूप आदर आहे अभिमान आहे. एवढंच बोलून मी भाषण दिली. मी आता काकांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या सगळ्यांचे मी आज प्रथम आभार मानतो. आमचे बंधू संपतराव पवार पोलीस निरीक्षक यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला आपण आढळत आहोत. तुमचे मी सगळ्यांचे आभार मानतो. आमच्या बंधूंनी आता आमच्या बहिणीने सांगितल्याप्रमाणे शेतामध्ये काम करून चालत एका दुसऱ्या गावाला जाऊन शिक्षण घेतलं आणि पुढे मिरचीसाठी शिक्षणाला आले. सन 1985 साली त्यांनी पोलीस भरती झाले. खरं म्हटलं तर या पोलीस भरतीबद्दल मला चीड होती कारण माझंही लहानपण पोलीस बहिणीत गेलं. त्या पोलिसांच्या मुलांचं हार त्या पोलिसांचं हे वागणं मला चीड होते. पण आमच्या वडिलांनी काय सांगितलं, तुला लागलेली पहिली भाकरी ती सांभाळ आणि आमच्या भावाने ती स्वीकारली, ती पार पाडली. ज्या आमच्या वडिलांनी ज्यांना नमस्कार केला त्या लेवलच्या लोकांनी आमच्या भावाला नमस्कार केला हे माझं खूप अभिमानास्पद आहे. आणि आज हे पाहण्यासाठी आमची आई आणि आमचे वडील असते सगळ्याला जास्त शोभा आली असते. तसंच आमच्या वहिनींनी शिक्षण MA झालेलं असताना सुद्धा कोणत्याही नोकरीची किंवा सर्व्हिस करण्याचा प्रयत्न केला नाही. जी आपली मुलं आहेत ह्यांना घडवण्याचा प्रयत्न केला, घर सांभाळलं. भावानी कधी आम्हाला दुरावा दिला नाही. माझ्या मुलांना कधीच दुरावा दिला नाही. प्रत्येकांचे शिक्षण हे सगळं व्यवस्थितरित्या पार पाडलं आणि मी माझा भाऊ पुढे जाऊ दे म्हणून मागील काही सगळं त्याला मागे काय चाललंय हे बघण्याचे हे दिले नाही, संधी दिली नाही. की मी जे करतो ते सगळं विश्वासानं, त्याने जसा विश्वास टाकला आणि त्याच विश्वासानं मी सगळं पाहिलेलं आहे. आणि परवा सोलापूरमध्ये मी पाहिलं की ते त्यांच्या लेवलचे सगळे SP साहेब यांनी भयंकर त्यांचं कौतुक केलं, आपणही कौतुक केलं. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार आहे. एवढं बोलून मी नमस्कार सगळ्यांना. मी यांची मोठी कन्या प्रतीक्षा. ऍक्च्युली पप्पा हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे देवाकडून यायला. कारण मला लहान म्हणजे आम्हाला सगळ्यांना तिघांना लहानपणापासून चांगले शिक्षण, चांगली वळण, चांगले संस्कार हे सगळं मिळालंच आहे. आणि अजून हे शिकवलं नाती कशी जपायची, एकमेकांची कसे नातेचं विश्वास ठेवायचा. किंवा पप्पांच्या बद्दल सगळ्यांनी ऐकलंच असेल की तो
खूप कष्टाळू आणि प्रामाणिक हे करतात, या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि त्याबद्दल खरंच मम्मीबद्दल पण मला म्हणावं वाटतं, कारण पप्पांनी खूप त्यांचा टाइम ऑफिसमध्येच दिला, पण त्यामागे मम्मीने आम्हाला खूप शिकवलं, घडवलं. मम्मीने आमचा अभ्यास, मार्क्स किती, चांगले शिक्षण आणि चांगल्या सुखसुविधा मिळतील याची काळजी घेतली. त्याबद्दल खरंच तुमच्या दोघांचे आभार. आता आम्ही थोडं काही जे मिळवलं आयुष्यात ते सगळं तुमच्यामुळेच आहे, त्याबद्दल खरंच तुमचं आभार. आणि खरंच आम्ही नक्की काळजी घेऊ की तुमची सेकंड इनिंग हे सगळं म्हणतात ती खूप छान जाईल, एवढं नक्की सांगेल. आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रममंत्री माननीय श्री संपत पवारसाहेब आणि त्यांच्या पत्नी, इथे उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, त्यांचे मित्रमंडळी आणि माझे सर्व नातेवाईक, त्यांचे मी आभार मानतो आपण इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. संपत पवार सर हे माझे नात्याने माझे सासरे लागतात, पण मी त्यांना सर या नावानेच विचारतो. आज नात्यापेक्षा किती जरी म्हटलं तरी त्यांची पदवी आणि त्यांचं प्रोफेशन हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. असे तुमच्या सर्वांच्या तोंडून तर मी त्यांची गुण पाहिले. आता मी माझा त्यांचा प्रवास आतापर्यंत फक्त वर्षभराचाच आहे असे, बट मी त्यांचा म्हणजे त्यांच्या जे तुम्ही गुण सांगितले त्याचा दाखला म्हटलं. आपल्याकडे म्हटलं जातं मुलगी असावी ही वडिलांसारखी, आणि माझं भाग्य इतकं सुंदर आहे की त्यांची मुलगी हे त्यांच्यासारखीच गुण घेऊन आमच्या घरी आलेली आहे. माझ्या नशिबात आली, त्यामुळे त्यांच्या गुणांचा जर दाखला द्यायचा राहिला तर ती त्यांची. आणि त्यांनी जसं तुम्ही सर्व काय म्हणाले, त्यांचं आतापर्यंतचं आयुष्य त्यांनी कुटुंबासाठी थोडं दुर्लक्ष करून पण समाजसेवेसाठी पोलीस खात्यासाठी दिलं आणि उत्तमरित्या आपली नोकरी बजावली असे. तर मी आता इथून पुढे असे आशा करतो की त्यांनी तेच तशीच रूढी अजून इथून पुढच्या आयुष्यात ठेवून कुटुंबासाठी आणि समाजासाठी थोडं कार्य केलं तरी काय हरकत नाही. कारण की त्यांचा स्वभाव मी जितपत आता पाहिला तर ते असं वाटत नाही की कधी घरी बसतील. दिवसातला 4-5 तास तरी ते बाहेर येणार आणि समाजासाठी देणार असं. तर मी इथून पुढे त्यांच्या सर्व पुढच्या आयुष्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी आणि पुढच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द काका काकी माझ्यासाठी काका काकी तर आई वडिलांसारखे आहेत. माझ्या लाईफमधला प्रत्येक डिसिजन घेताना शाळेपासून कॉलेजपर्यंत असेल किंवा इव्हन माझ्या लग्नापर्यंत, तर प्रत्येक डिसिजनला मला काकांनी असेल किंवा काकीने पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे. आणि काकांच्यावर पोलीस खात्याबद्दल बघितलं तर प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं आम्हाला त्या गोष्टीचा प्राऊड होता. आणि माझं नशीब असेल की माझे काका पोलीस खात्यात होते, शिवाय माझ्या लग्नानंतर माझे सासरे पण पोलीस खात्यातून रिटायर झालेले. त्या गोष्टीसाठी मी खूप प्राऊड फील करते. काकीने जसं म्हणतात, काकीने मला आईसारखं प्रत्येक गोष्टीत साथ दिली. त्यांनी माझ्यासाठी असेल, दादासाठी असेल, भाऊसाठी असेल. भाऊसाठी तर त्यांनी जवळजवळ 7 वर्ष भाऊ त्यांच्यासोबत राहत होता. भाऊला त्यांनी जॉबसाठी वगैरे खूप सपोर्ट केलेला आहे. आणि काकीच्या खाण्यापिण्याच्या मी तर आता इतके वर्ष काकीला ओळखते. 6 महिने माझं लग्न झालं, तर 6 महिन्यापासून माझी मिस्टर काकीला ओळखतात. ते काकीला असं म्हणतात की माझी सेकंड मदर आहे. कारण की प्रत्येक जे पण खायचं असेल घरात काकी जेव्हा पण भूक येते जसं मला आई करून द्यायचे तसं काकी करून पाठवते. तर 6 महिन्यात ते पण एवढं तिला आईसारखं मानतात. काकीनं जे काका काकीने आमच्यासाठी इतकं वर्ष केलं त्यासाठी खूप खूप थँक्यू. मम्मीला विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आम्ही आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही सर्वजण इथे हजर राहिलात त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला माहीतच झालं असेल यांचा स्वभाव.
आणि माझ्या बाबतीत तर ते लहान मुलांना सुद्धा कधी दुखवत नाही, ते त्यांचा गुण आहे. आणि पोलीस खात्यात नोकरी केली, त्यांनी खूप काम केलं. आता घरासाठी वेळ द्या म्हटलं तरी ते देणार नाही. बाहेर समाजकारण मी म्हणते तुम्ही मला पण घेऊन चला. मला आतापर्यंत ठेवलं 4 दिवसाच्या, तरी पण माहिती केली बऱ्यापैकी, पण तेवढंच आपलं हे असतं. आता तुम्ही जे करसाल तिथं मी पण येणार असं माझा सगळ्यांनी सांगितलं आरोग्याच्या ह्याच्यात आपण सर्व उपस्थित राहिला, खास करून एका निमंत्रणावर ही शॉर्ट नोटीसवर आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपला खूप धन्यवाद. या कार्यक्रमाकरता विशेषतः माझे मित्र डेप्युटी RTO श्री विधात साहेब, डेप्युटी RTO श्री आगडे साहेब, तसेच माझे मित्र फडणीस साहेब, हे जाधव तर आहेच, त्या व्यतिरिक्त तिचे मुलींचे सासरे दोघेही उपस्थित राहिले, त्याबद्दल दोन्ही जावई हे उपस्थित राहिलेले. आणि या सर्व कार्यक्रमाकरता विशेष करून मला जे अपेक्षित आहे, ज्यांनी मला मोठ्या असून लहानापासून मला जे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेले, माझी माई, माझी ताई, माझी बहीण अक्का, हे नुसतं बहीण म्हणून राहिलेले नाहीत कधी. त्यांची भूमिका खूपच म्हणजे मोठ्या प्रमाणात व्हास्ट आहे. काही गोष्टी अशा असतात की ज्याचं आपण त्यांनी माझं हे काम केलं, त्यांनी माझं ते काम केलं म्हणून मी त्यांचं ते काम केलं, हे असं कधीच नाही. त्यांनी जे मला जे मार्गदर्शन केलं, जे मला जीवनात घडवण्यासाठी ज्या ज्या एक चांगल्या सवयी लावल्या आणि माझ्या प्रत्येक वाटचालीमध्ये त्यांनी ज्याप्रमाणे मला प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीला त्यांनी मला जे सहकार्य केलेलं आहे ते खूपच वाखाणण्यासारखं आहे. त्यांनी मला मोठ्या असून एक आईच्या भूमिकेत, एक वडिलाच्या भूमिकेत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. माझ्या या 4 बहिणींचं मी त्याबद्दल खरोखरच खूप खूप आभारी आहे. आमच्या घरामध्ये एखादा कुठलाही कार्यक्रम म्हटला की सगळेजण म्हणायचे, आता तुझ्या सगळ्या बहिणी येत असणार, तुझ्या भाच्या येत असणार. आता माझं कुटुंबच भाच्यांसकट होतं, त्यामुळे मग मी तर काय करणार आता त्याला. सगळेजण म्हणायचे आता भाच्या सगळ्या गोळा झाल्या असतील. आणि भाच्या हे माझ्या सगळ्यात लाडक्या होत्या, त्यामुळं माझ्या प्रत्येक कार्यक्रमात जर तुम्ही जर बघितला तर माझ्या सगळ्या भाच्या अगदी. आणि त्यांनी कधी मला ओ मामा कधी असं म्हटलेलं नाही, हे मामाशिवाय कधी ते बोलवतच नाहीत. ते सगळ्या भाच्या अगदी हक्कानं बोलवतात. जसं एखाद्या आपल्या आईशी किंवा ह्याचे आपण हक्कानं बोलतो, तसं त्या भाच्या माझ्याशी हक्कानं बोलतात आणि त्यांची सुखदुःख सर्व अगदी हक्कानं माझ्याकडे सांगतात. आणि त्यांचं जास्तीत जास्त माझ्याकडून जे प्रयत्न करता येतील ते मी करण्याचा प्रयत्न माझ्या आयुष्यामध्ये केलेला आहे. नोकरी ही चालतच असते आपल्या जीवनामध्ये. आपण नोकरी हे आपण जन्माला आल्यानंतर आपलं कुटुंब तयार झाल्यानंतर त्या कुटुंबाचा गाडा चालू राहण्यासाठी
तो गाडा चालण्यासाठी एक इंधनाची आवश्यकता असते, त्याप्रमाणे आपण ही ती नोकरी असते. परंतु ती नोकरी करत असताना आपल्याला अनायासाने आपल्याला इतर आजूबाजूला बरेच लोक भेटत असतात आणि त्या लोकांना केवळ आपण स्वतःपुरतं नाही जगायचं. जगत असताना नेहमी आपण दुसऱ्याचाही विचार करणं गरजेचं असतं. स्वतःपुरतं काय कुणीही जगत असतं. तरी ह्या माझ्या नोकरीच्या कालावधीमध्ये मला बरेच गोरगरीब लोक भेटले, इतर वेगवेगळ्या ह्याच्यातले लोक भेटले आणि त्यांना जेवढं जास्तीत जास्त मदत करता येईल या दृष्टिकोनातून मदत करण्याचा प्रयत्न केलेला. आणि सर्वांनी या माझ्या कार्यक्रमासाठी येऊन उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप मोठी आहे. माझ्या सगळ्यात लाडके दोन लेकी आहेत ते तर आता सगळ्यांच्या माहीतच आहे. त्यांना बघितलं तर मी डोळ्यात पाणी येतं. खूपच म्हणजे एकदम सुरेख अशा मुली आहेत दोन. अगदीच म्हणजे कुठेही म्हणजे नावं ठेवण्यासाठी जागा नाही आहे त्यांना. त्यांनी मला सर्व तो असू दे किंवा मुलगा असू दे, जरी नोकरीच्या निमित्ताने कायम जरी बाहेर असतो तरी सुद्धा त्यांनी घरची जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडलेली आहे. आणि आमच्या मिसेसची जी तक्रार असायची त्या तक्रारीला थोपवण्याचं काम त्यांनी चांगल्या प्रकारे केले आणि ती माझ्या दृष्टीने चांगली बाजू होती. त्याचप्रमाणे माझ्या वहिनी अगदी मी खूपच म्हणजे नोकरीला भरती होण्यापासून पूर्वीपासून मी वहिनींच्याकडे माझं जाणं येणं होतं. इथं पुण्यामध्ये भावांच्याकडे आमच्या आता इथं आपू दिपू वगैरे आलेले त्यावेळी लहान लहान होते अगदी त्यावेळेपासून मी त्यांना बघतोय. त्यांचे खूप म्हणजे अगदी हे सर्व माझे एकदम लाडके आणि एकदम त्यांच्याबद्दल एक मला निर्माण झालेला एक जिव्हाळा आहे. आणि या सर्वांनी जे मला प्रेम दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचाही मी खूप खूप धन्यवाद. आता आमचे नवीन पाहुणे शिराळ्याचे पाहुणे असू दे, साताऱ्याचे पाहुणे असू दे किंवा ठाण्याचे पाहुणे असू दे, हे खरंच एक म्हणजे एखाद्या मनुष्याला जसं चांगलं मिळणं फार अवघड असतं, परंतु काही वेळेला देव गिफ्ट म्हणून देत असतो, तसे मला हे पाहुणे दिलेले आहेत. आणि त्यांच्या ह्या चांगल्या पाहुण्यांमुळेच आज मी बऱ्याचपैकी चांगल्या प्रकारे आमचा संसाराचा हा गाडा चालू आहे. आणि माझी इच्छा आहे की माझे जे मित्रमंडळी आहेत हे तर काय खूप वेगळ्या पद्धतीचे मित्रमंडळी आहेत. म्हणजे पोलीस खात्यात असून पोलीस खात्याचे माझे कुणी मित्र फारसे कमी आहेत, परंतु हा माझा दत्तवाडीचा एक ग्रुप आहे आणि मिरजेचा एक ग्रुप आहे. असे दोन ग्रुप आहेत. ते प्रत्येक कार्यक्रमाला कुठलाही कार्यक्रम असू दे असं एखादी वर्षातनं एका दुसरी ट्रीप काढण्याकरता अगदी आग्रही करतात आणि मला जबरदस्तीने घेऊन जातात. कधी कधी तिलाही मी 2 वेळा मी जाऊन आलो, 3ऱ्या वेळा घेऊन जातो. कारण जशी माझी स्थिती आहे तशी त्यांचीही स्थिती आहे. त्या मित्रांची पण ती स्थिती आहे. त्यांच्या घरातूनही तोच तगादा लागल्यानंतर मग शेवटी आपण सगळ्यांची आमची चर्चा होते, आता आपल्याला घरच्यांना घेऊन जाणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला परवानगी मिळणार नाही. असे आमचे मित्र हे खरोखरच खूप प्रेम करणारे मित्र मंडळी आहेत. काही गोष्टी पैशानं न मोजता अशी हे मित्रमंडळ आहेत. त्यामध्ये श्रीमंत गरीब किंवा कोणाची परिस्थिती याचा कुठेही यामध्ये विचार केला जात नाही. आणि आम्ही खूपच चांगल्या प्रकारे काम करतो. मित्रमंडळी आम्ही फिरायला वगैरे जात असतो. आणि आता तर रिकाम झालेलं आहे, त्यामुळे आता नवीन आता ट्रिपचे प्रोजेक्ट आयोजित करतील. आता त्याप्रमाणे आम्ही जायचं ठरवलेलं आहे. नोकरीमध्येही मला माने साहेब सारखे माने वहिनी आलेले आहेत, पाटील वहिनी आलेले आहेत, त्यांचंही खूप खूप धन्यवाद. त्या सर्वांनी मला नोकरीमध्ये खूपच सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांचे धन्यवाद. आता माझे शेजारी पण आलेले आहेत, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. या सर्व
आज नोकरीबद्दल आता 2च मिनिटात मी बोलतो. मला माहिती आहे वेळ झालेला आहे अगोदरच. ज्या वेळेला 1985 मध्ये नोकरी लागली त्यावेळेला खरोखरच माझी इच्छा नव्हती. म्हणजे पोलीस खातं हा माझा काय पेशा नव्हता. मी नोकरी लागण्यापूर्वी मी RSS या संघटनेत जात होतो आणि अजूनही मी आता परवा रिटायर झाल्यानंतर 5 तारखेला आमचं पथसंचलन निघालं RSS या संघटनेचं. मी 5 तारखेला संचलनात भाग घेतलेला होता आणि मी RSS मध्ये काम करणार होते. त्या संघटनेचे काही संस्कार आहेत माझ्यावर आणि त्या संस्काराला धरूनच मला पोलीस खातं आवडत नव्हतं. परंतु परिस्थिती अशी निर्माण झालेली होती, मला नोकरीशिवाय गत्यंतर नव्हतं. घरची परिस्थिती एकदम आर्थिक परिस्थिती एकदम नाजूक होती. घरचे सर्वांचं कुटुंब चालवणं खूपच अवघड होतं. अशा परिस्थितीत मी त्या पोलीस खात्याची नोकरी जॉईन केली. परंतु आवडत नसल्यामुळे मग मी जास्तीत जास्त ऑफिस स्टाफमध्ये वगैरे इकडे काम करायचं ठरवलं आणि ते करत असताना आणायसाठी परीक्षा निघाली. सहज द्यावी म्हणून परीक्षा दिली आणि चांगल्या रीतीने पास झालं. तिथून मुंबईचा प्रवास, मुंबईच्या क्राईम ब्रँचमध्ये काम, तिथेही ऑफिसमध्येच काम केलं. परंतु एक चांगल्या प्रकारे वेगळ्या पद्धतीचं काम. प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी मी जात गेलो त्या त्या ठिकाणी एक मला चॅलेंजेबल आणि चांगल्या प्रकारे काम. मला ते येतही नव्हतं परंतु एक मनात एक जिद्द होती की आपण जिथं आपल्याला आपण पडू तिथं उगवायला सुरुवात करायचं, ही एक आपल्या मनाची एक जिद्द होती. आणि त्या जिद्दीपोटी मी मुंबईसारख्या अगदी वास्ट असलेल्या क्राईम ब्रँचमध्ये इथं सर्व व्यवहार हे इंग्लिशमध्ये असायचे अशा ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली. मग ते शेअर सुनील. तिथून मग कोल्हापूरला आलो. कोल्हापुरात 5 वर्ष केली, त्यानंतर सोलापूरला केले. हे सर्व करत असताना प्रत्येक ठिकाणचे अनुभव वेगवेगळे येत गेले आणि त्या त्या परिस्थितीवरून त्या सर्व ठिकाणी लढा देऊन आपण काम करत गेलो आणि त्याचंच हे फलस्वरूप आपण आपलं काम करत असताना आपल्या मनातील भावना ही अगदी निष्फळ त्या सर्वांचं. त्यासाठी मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी माझी सुनबाई तिनेही खूप कष्ट घेतलेले आहे. मुलगा प्रभाकर यांनाही खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यांना तसेच माझे पुतणे आहेत त्यांनीही खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. सर्वांचे मी परत एकदा खूप खूप आभारी. मी जरी आता रिटायर झालो म्हणजे खूप वयस्कर झालो असं जरी वाटत असलं तरी माझ्या भाज्यांना विनंती आहे का मी अजून तुमच्यासाठी नाही झालो वयस्कर. तुमचा मामाच असणार आहे काय. आणि ज्यांना ज्यांना कुणाला काही आवश्यकता असेल तर मी मध्यान्ह सुद्धा मी पळून लगेच धावून देणार आहे. तुमचा कुठलाही कार्यक्रम असू दे मी अजिबात चुकवणार नाही. तुम्ही नाही बोलवलं तरी मी येणार आहे. प्रभाकर आणि ताईंना विनंती करतो त्यांनी त्यांचे 2 शब्द मांडून कार्यक्रमाचे सांगतात. मला फारशी सवय नाही आहे असं भाषण किंवा बोलायची. इथं उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी वर्ग, मित्रमंडळी आणि पाहुणे वर्ग सगळ्यांचे आभार मानून मी माझं भाषण चालू करतो. तर एवढे एक्सपिरियन्स नाहीये तरी एक ट्राय करतोय. माझं मनातलं जे आहे ते बोलण्याचा एक प्रयत्न करतो. खरं तर बोलायला खूप आहे, खूप काही बोलू शकतो. पण इथं म्हणजे आता माझ्या आत्ताजन बसलेले आहेत त्यांची भावना बघून किंवा म्हणजे ते आपोआपच भावनिक होऊन हे सगळ्यांच्या कुटुंबात सगळ्यांना हे खूप सगळे हळवे आणि भावनिक आहेत. म्हणजे मी स्वतः पण तसंच आहे म्हणून मी थोडं लांबच राहत होतो की आपण बोलायला लागेल तर आपल्याला अश्रू येतील. अश्रू तर येणारच आहेत कारण तो इमोशनल किंवा ते फ्लॅशबॅक मध्ये जातो की जे क्षण झाले होते किंवा जे काही कष्ट घेतलेत दोघांनी पण आम्हाला ह्या आत्ताच्या स्थितीमध्ये आणायला ते खूप मौल्यवान. ते आपण
मोजू नाही शकत कशामध्ये. म्हणजे सांगायचं झालं तर आता वडिलांची ज्यावेळेस आमची मुंबईला बदली झाली होती, PSI झाले होते, तर पहिला ते गेले आणि कोणती बेस्ट शाळा आहे तिथं, म्हणजे स्कूल कुठली बेस्ट आहे घाटकोपरमध्ये, तर मला पप्पांनी आधी घेऊन गेले होते तिथं. तर आत्ती होती तिथं, तर आम्ही त्यांच्या घरी राहून पूर्ण तिथला स्टडी करून चांगली शाळा आम्हाला गाठली. मला परत दोन्ही बहिणींना तिथं बेस्ट स्कूल दिली, आम्हाला बेस्ट शिक्षण दिलं. परत तसंच कोल्हापूरला ज्यावेळेस गेलो आम्ही, कोल्हापूरला पण तसंच झालं. प्लस ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो, पुण्यामध्ये पण आम्हाला बेस्ट कॉलेज, बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज किंवा खूप खूप कष्ट घेतलेत त्यांनी आम्हाला या पोझिशनला आम्हाला. आणि थँक्यू.
होता सगळा जेवणामध्ये मेनू. सगळ्यात लास्टला आहे यमी आईस्क्रीम. 2 फ्लेवर होते, एक व्हॅनिला आणि एक बटरस्कॉच. माझा फेवरेट बटरस्कॉच आहे, सो मी बटरस्कॉच घेतलाय.